मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे आक्रमक झालेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालं असताना पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी विचारला। Don't tell us. आम्ही आणलेलं ना सोबत अनुषंगाने ते रुपेश कोणाशी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसोबत आहे ना। हो साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहेत। तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय मध्ये साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची Don't tell us. आम्ही आणलेलं ना सोबत अनुषंगाने ते रुपेश कोणाशी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसोबत आहे ना। हो साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहेत। तुम्ही का बोला? तुम्ही बोला ना, हे कशाला बोलताय मध्ये साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची Don't tell us. आम्ही आणलेलं ना सोबत अनुषंगाने ते रुपेश कोणाशी राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसोबत आहे ना। हो साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, रोहित पवार आणि अमोल मिटकरींचं नेमकं म्हणणं काय आणि पोलिसांची भूमिका काय? नक्कीच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर हे आक्रमक झालेले आहेत। ज्या पद्धतीने डीजीसीए आहे किंवा VSR कंपनी आहे यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी त्यांची आहे। कारण राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेले आहेत, यांचं अपघाती निधन झालेलं आहे। त्यामुळे नुसती आम्ही कारवाई करू अशी आश्वासनं आम्हाला आता नको आहेत। आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा, कारण डीजीसीएच्या एकूणच अहवालामध्ये देखील VSR कंपनीची ही जी चूक होती ही समोर आलेली आहे, निष्काळजीपणा हा समोर आलेला आहे। त्यामुळे या दोघांवरतीही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा प्रामुख्याने दाखल करावा। यामध्ये दोघांचाही सहभाग आहे। प्रथमदर्शी ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी डीजीसीए कडनं हा अपघातच असल्याचं म्हटलं होतं, मात्र दुसरीकडे VSR कंपनीकडनं ज्या पद्धतीने विमानातला जो निष्काळजीपणा होता किंवा मेंटेनन्स ठेवलेला नव्हता हा समोर आल्यानंतर या दोन्ही संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती देखील गुन्हा दाखल करावा। याच प्रमुख मागणीवरनं रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे आक्रमक मध्ये या ठिकाणी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे देखील दाखल झाले आहेत। त्यामुळे एकूण वातावरण हे पुन्हा या ठिकाणी
पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे आतमध्ये सिनियर पीआयच्या केबिनमध्ये फक्त रोहित पवार, अमोल मिटकरी, त्यांचे लॉयर्स आणि संदीप क्षीरसागर हे उपस्थित आहेत. त्यांच्याशी संवाद प्रवीण मुंडे करताना पाहायला मिळत आहेत. कायदेशीर कारवाई ही नक्कीच केली जाईल, मात्र ती कायद्याच्या चौकटीत केली जाईल असं मत पोलिसांकडनं व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आता पुढे रोहित पवार किंवा अमोल मिटकरी सूरज थोडासा थांबवते, आवाज नीट सध्या पोहोचू शकत नाहीये. तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे. तर वकील अमोल मिटकरी, रोहित पवार हे सगळेजण सध्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत. कायदेशीर कारवाई केली जाईल, पण ती कायद्याच्या चौकटीत राहून केली जाईल असं पोलिसांनी रोहित पवार आणि अमोल मिटकरींना सांगितलेलं आहे. सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.